नमस्कार मित्रांनो, तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पांडूला दिलेला शाप। आता हस्तिनापुरचं सिंहासन हे पांडूच्या ताब्यात आलं होतं, कारण त्याचा मोठा भाऊ हा धृतराष्ट्र हा आंधळा होता आणि आज्ञाकारी विदुर हा प्रधानमंत्री नेमला होता। काळाच्या ओघाने धृतराष्ट्र आणि गांधारीचा विवाह झाला। गांधारी ही गांधार देशाचा राजा सुलभ याची कन्या होती। लग्नाआधी जेव्हा तिला कळलं की तिचा भावी पती आंधळा आहे, तेव्हा तिने ठरवलं की मी माझ्या पतीसारखं जीवन जगेन आणि तिने स्वतःही तिच्या डोळ्यावर कायमचे पट्टे बांधले। पण तिचा भाऊ शकुनी गांधार राजकुमार हा या लग्नासाठी अजिबात समाधानी नव्हता। त्याला राग आला होता की भीष्माने तिचं लग्न एका आंधळ्या राजाशी लावलं। त्याने मनोमन कुरुवंशावर विशेषतः भीष्मावर सूड उगवण्याचा निर्धार केला। तिथेच कुंती ही राजा कुंतीभोज याची दत्तक कन्या होती। तिच्या स्वयंवरात पांडूला तिने पती म्हणून निवडला। कुंतीचं खरं नाव होतं प्रिथा आणि ती भगवान कृष्णांची काकू होती। पण तिच्याकडे पण एक गुपित होतं, एक रहस्य होतं जे ती कुणाला सांगू शकत नव्हती। काही काळानंतर पांडूने दुसरं लग्न केलं माद्रीशी। ती मद्र देशाचा राजा शल्य याची लाडकी बहीण होती। त्यामुळे पांडूच्या 2 राण्या झाल्या, कुंती आणि माद्री। आणि धृतराष्ट्राची राणी होती गांधारी। पुढे पांडूने अनेक युद्ध जिंकली, राज्य वाढवलं, पण आता त्याला थकवा जाणवू लागला। म्हणून त्याने राज्यकारभाराची जबाबदारी धृतराष्ट्रावर सोपवली आणि स्वतः आपल्या राण्यांसह अरण्यवास पत्करला। तो जंगलात फिरत होता, शिकार करत होता आणि एक साधकाचं आयुष्य जगू पाहत होता। एक दिवस तो एकटाच दाट जंगलात शिकार करत असताना त्याला झाडीत एक हालचाल ऐकू आली। तो सावधपणे पुढे गेला आणि तिथे त्याला 2 हरणं प्रेम करताना दिसले। तो क्षणभर थांबला, मग त्याने धनुष्य उचललं आणि एक बाण सोडला। बाण निशाण्यावर लागला, पण हरणांच्या जागी ओरड आली ऐकू ती मानवी होती। धावत जाऊन पाहिलं तर त्याने ऋषी आणि त्याची पत्नी रक्ताने माखलेली दिसली। ते खरे हरिण नव्हतंच, ते होते ऋषी किंडमा, जे आपल्या पत्नीसमोर हरणाच्या रूपात प्रेम करत होते। ऋषी अजून जिवंत होते, पण मृत्यूशय्येवर होते। पांडू गुडघ्यावर बसून म्हणाला, माफ करा ऋषीवर, मला वाटलं हे हरिण आहेत, मी अज्ञानपणे हा पाप केला, कृपया मला क्षमा करा। किंडम ऋषींनी डोळे उघडले, त्यांचे डोळे राग, दुःख आणि वेदनेने भरलेले होते। पांडू, तू क्षत्रिय असून इतका निर्दयी, प्रेम करत असलेल्या जोडप्यावर बाण सोडतोस, तुला कधीच क्षमा नाही। मी तुला शाप देतो, ज्याप्रमाणे मी आज पत्नीसोबत प्रेम करत असताना मरण पावलो, त्याप्रमाणे तूही पत्नीशी संग करताना मृत्यू पावशील। हे बोलून ऋषी किंडमांनी शेवटचा श्वास घेतला। पांडूला धक्का बसला, त्याने मोठा अपराध केला होता आणि ऋषींचा शाप, तेही मृत्यूच्या क्षणी दिलेला, टळणे अशक्य होते। तो परत आपल्या राण्यांकडे गेला, डोळ्यात पाणी। त्याने घडलेली सगळी घटना कुंती आणि मद्री दोघींना सांगितली। त्यांना दोघींनाही धक्का बसला। आता त्यांच्या आयुष्यात मातृत्वाचा आनंद हरवला होता। कुंती म्हणाली, राजा, आम्ही तुला कधीही प्रेमासाठी आग्रह करणार नाही, आम्ही तुझ्या शापाचा आदर करू, तू फक्त शांती शोध। पांडू खूप दुःखी झाला होता। त्याने ठरवलं की आता आयुष्यभर ब्रह्मचर्याचं पालन करेल आणि तपस्वी जीवन जगेल। त्याला आशा होती की कदाचित हा त्याचा त्याग पाहून देव त्याच्यावर कृपा करते। तर आता पांडूला मुलंच होणार नव्हती, तर पांडवांचा जन्म कसा झाला ह्याची एक वेगळी स्टोरी आहे। तर ही स्टोरी पाहणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये। तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचा भाग अद्भुत आणि रोमांचक आहे। जय श्रीकृष्ण, जय श्रीराम।